नमस्कार, मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले. मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठली वस्तू पाहिली की प्रथम आपलं लक्ष त्याच्यावरच्या चित्राकडे जातं. सिनेमाचं पोस्टर, नाटकाचं पोस्टर लक्ष वेधून घेतं. पुस्तकांवरचं कव्हर किंवा कसलंही पॅकिंग चित्राशिवाय असत नाही. चित्राचं जग निर्माण करणारा चित्रकार कसा असेल? चित्रकार म्हटलं की एक शांत, गंभीर, अबोल असं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. चित्रकार अज्ञाताचा शोध घेतो. चित्र म्हणजे सौंदर्याचा आविष्कार. चित्रकाराला कशात सौंदर्य दिसेल सांगता येत नाही. संध्याकाळची वेळ, पश्चिमेचं आकाश, उंच निष्पर्ण झाड, त्यावर बसलेलं गिधाड, एक भयान शांतता म्हणता येईल. पण चित्रकार तिथेच त्याचा कुंचला काढून बसेल. सुरुवात अशी की पार्श्वभूमीला सूर्याचा लाल गोळा, त्या गोळ्याच्या मधोमध गिधाडाचं डोकं. यावर एकदा लक्ष केंद्रित केलं की बाकीच्या गोष्टी सहज साध्य होतात. आराखडा तयार झाला की खरी रंगत येते. कितीही गंभीर भयान विषय असला तरी त्याच्या आतली दृष्टी सौंदर्याच्या अचूक जागा दाखवते आणि हात काम करू लागतात. तेव्हा चित्रकार त्या जिवंत दृश्याला चिरंजीव बनवतो. दृश्य निसर्ग पटलावरून नाहीस झालं तरी कागदावर पाहणाऱ्याला ते जिवंतच दिसतं. एखादं समोर दिसणारं चित्र कुंचल्यातून उतरवणं हे चित्रकाराचा त्या चित्रापर्यंतचा प्रवास असतो. चित्र ही चित्रकारासाठी एक पराकोटीची अभिव्यक्ती आहे. चित्र हा एक अनुभव नाही, त्यातून कितीतरी अज्ञात कवाड उघडली जातात. तेव्हा एक परिपूर्णतेचा अनुभव मनाला सुखावतो. त्या समाधानाला परत एकदा अनुभवावं अशी इच्छा मनात निर्माण होते आणि तो पुन्हा चित्र काढतो. हाच त्याचा प्रवास आहे. विचार प्रक्रियेतून बदलत नेणारा एक स्रोत आहे. सुरुवात तर साधी असते. नदी, घाट, देऊळ, सूर्यास्त आणि कितीतरी जे डोळ्यांना आवडेल त्याचं चित्रच असतं. पण त्यात आत्मा नसतो. चित्र हे निसर्गात जसंच्या तसं राहत नाही. म्हणून आधी नुसते त्याच्या जागा ठरवणं एवढंच त्याचं काम असतं. नंतर पुढचं चित्र त्याला काढावंच लागत नाही. त्याची समाधी लागते. डोळे काम करत नाहीत, अंतःचक्षु त्याची जागा घेतात. हात काम करत नाहीत, कुंचला सहज फिरतो, जसा हवा तसा. ही चित्रकाराची तपश्चर्या असते. पराकोटीची एकाग्रता असते. जशी त्याची मनस्थिती असेल तशी त्याच्या मनपटलावर रंग छटांची आकृती तयार होत जाते. चित्रकाराची परिपक्वता इथे लक्षात येते. कारण चित्रकार त्याचे आणखी नवे नवे प्रयोग चालू ठेवतो. आज जे चित्र काढलं ते उद्या जुनं होईल, मग नवीन काय? हा त्याचा शोधाचा प्रवास. चित्र काढायला सुरुवात करण्याआधी चित्र हा एक प्रश्न असतो. त्या प्रश्नात विस्तृत विचार असतात. म्हणून पाहणारा प्रत्येक जण ते चित्र वेगळ्या वेगळ्या अर्थाने पाहू शकतो. त्याच्या त्याच्या मनस्थितीतला अर्थ तो लावू शकतो. तेव्हाच चित्रकार एकाच चित्रातून अनेक जणांना वेगळा वेगळा भेटतो. हे त्याचं कौशल्याचं उच्च शिखर असतं. एका अनुभव सिद्ध वास्तव चित्राला एखाद्या दर्शकाकडून वाव आल्यावर जे समाधान कलाकाराला मिळतं ते अति तपशिलात शिरून चित्र कोरत बसण्याने मिळेल असं नाही. एखाद्या चित्राला जेव्हा वाववा मिळते तेव्हा ती चित्रातल्या
तांत्रिक बाबींना नसते, तर त्यातील सौंदर्य स्थळांना दिलेले असते. आपण निसर्गातली प्रत्येक गोष्ट पाहत असतो. सगळ्यांना चित्र काढायची जाणीव होत नाही. जो जी कला जोपासतो त्यालाच त्या कलेची दाद देता येते. चांगल्या गायकाला चांगल्या श्रोत्याकडून दाद मिळते. श्रोता हा गायक असतो, तेव्हा त्याला गायकाच्या गाण्यातली सौंदर्य स्थळ दिसतात. गायक जे गातो तेच आकलन होतं. पण चित्राचं तसं नाही. चित्र अनेक दृष्टीने पाहता येतं. चित्र पाहताना चित्रकार असावं लागत नाही. कुणीही चित्र पाहून आपल्या मनातले विचार त्यात घालू शकतो. म्हणूनच प्रत्येक कला वेगळा आस्वाद देते. चित्रकाराला जाणीवेच्या पलीकडचे विचार त्याला चित्र काढायला उद्युक्त करतात. त्याची व्यक्त होण्याची पद्धत आपण समोरच्या दृश्याशी कसे जोडले जातो त्यावर अवलंबून असते. अभिव्यक्तीत प्रामाणिकपणा असतो, तरच हवा तो परिणाम साधता येतो. चित्रकार आपले विचार रोज नव्याशी जोडत गेला, पुरोगामी बदल करत गेला, तर त्याचा हा प्रवास थांबत नाही. चित्रकला हे एक आकलन आहे, बोध आहे, काळाशी नातं सांगणारं आहे. चित्राला भाषा आहे, चित्रात काव्य आहे, चित्रात नाद आहे. चित्राकडे पाहून सुंदर शब्द आठवतात, काव्य पंक्ती सुचतात, मंजूळ नाद आठवतो. कुठेतरी आपल्याशी नातं असल्यासारखं वाटतं. एकाग्र होऊन चित्र बघा, चित्रकाराला सलाम करालच.